जवळपास जानेवारीमध्ये तुमचे ट्रेनिंग शेड्यूल बनलेले आहे, तर तुम्ही जानेवारीमध्ये ट्रेनिंगला जासाल. याचा अर्थ मित्रांनो, जो मधातला 3-4 महिन्याचा टाईम आहे, याच टाईमामध्ये तुमची पूर्ण प्रक्रिया समाप्त होणार आहे. जय हिंद मित्रांनो, एस-एस-सी जी डी 2026च्या मुलांना आता फक्त एकच गोष्ट दिसत असेल, ती म्हणजे रिझल्ट. आणि जसे जसे दिवस बितत जाईल तसे तसे त्यांना त्यांच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण होत जाईल की आमचा रिझल्ट कधी लागणार आहे. उम्मीद तर हीच होती की या महिन्यामध्ये शेवटी तुमचा रिझल्ट बघायला मिळेल, परंतु अजून अद्याप तर कोणताही रिझल्ट बघायला मिळाला नाही किंवा कोणती नोटीस आली नाही की तुमचा रिझल्ट कधी येणार आहे. परंतु सर्वात मोठी उमेद किंवा एस-एस-सीला रिझल्ट द्यावाच लागणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. ते कसं काय मित्रांनो? कारण की जी नवीन नोटिफिकेशन आहे दुसऱ्या भरतीची, तीही तुम्हाला माहिती आहे पुढच्या महिन्याच्या शेवटी या त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये शेवटी तुमची नवीन भरतीची नोटिफिकेशन येण्याचा खूप मोठा अंदाज आहे. त्यांनी सांगितलं आहे सप्टेंबरच्या शेवटी नक्कीच नवीन भरतीसाठी नोटिफिकेशन निघेल. तर त्या अगोदर यांना रिझल्ट देणं खूप गरजेचं आहे, कारण की तुमची जी भरती प्रक्रिया आहे ती सुरळीत चालू शकेल. आता बघा, जवळपास 50 लाख मुलांनी एस-एस-सी-जी-डीचा पेपर दिलेला आहे. एस-एस-सीने काही मागील पेपर घेतलेले आहे, जसं की एम-टी-एस, त्यानंतर एस-एस-सीचे ऑदर जे पेपर होतात त्यामध्ये रिझल्टसाठी जवळपास 5-5, 6-6 महिने सुद्धा लावलेले आहे. परंतु आपण हीच उमेद करू की एस-एस-सीसाठी इतका टाइम लावणार नाही. जेव्हा मी भरती झालो मित्रांनो, तेव्हा लगभग 2 महिन्यात रिझल्ट येऊन गेला होता. त्यानंतर फिजिकल झाल्यानंतर जी मेडिकलची मेरिट लिस्ट आहे ती जवळपास 1 महिन्यात लागून गेली होती. याचा अर्थ मित्रांनो, हा जो कट ऑफ येणार आहे तुमचा फिजिकलसाठी, यामध्येच थोडा टाइम लागू शकतो. त्यानंतरची भरती प्रक्रिया ही खूप फास्ट होते. जवळपास जानेवारीमध्ये तुमचे ट्रेनिंग शेड्यूल बनलेले आहे, तर तुम्ही जानेवारीमध्ये ट्रेनिंगला जासाल. याचा अर्थ मित्रांनो, जो मधातला 3-4 महिन्याचा टाइम आहे, याच टायमामध्ये तुमची पूर्ण प्रक्रिया समाप्त होणार आहे. आता बघा, फिजिकलसाठी कट ऑफ लागेल, त्यानंतर फिजिकल होईल, त्यानंतर मेडिकल होईल आणि त्यानंतर फायनल कट ऑफ लागून जाईल. आता हे तर राहिलं रिझल्टची अपडेट. तर मित्रांनो, मुलांच्या मनामध्ये सारखे फक्त आणि फक्त हेच प्रश्न आहे की कट ऑफ फिजिकलसाठी किती जाईल, फायनल किती जाईल, हाच प्रश्न सर्वजण विचारत राहतात. तर मित्रांनो, कट ऑफ हा भरपूर गोष्टीवर निर्भर असतो. मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे, तुमचे पेपर यावेळेस टफ होते. जे मुलं मागील भरत्यांमध्ये जवळपास 130 मार्क्स घेऊ शकले होते, ते या भरतीमध्ये जवळपास 110 ते 105 मार्क्सवरच राहिले. तर याचा अर्थ मित्रांनो, यावेळेस खरंच पेपर कठीण होते. आणि त्यानंतर मित्रांनो, कट ऑफ अजून तुमच्या व्हॅकन्सीजवर ठरते. हे तर झालं फिजिकलच्या कट ऑफ विषयी. त्यानंतर तुमचे जे फायनल कट ऑफ आहे त्यामध्ये तुमचे मेडिकलमध्ये किती मुलं कटले, फिजिकलमध्ये किती मुलं कटले आणि जे मुलं कटलेले त्यांना मार्क्स किती होते, या गोष्टीवर तुमची फायनल कट ऑफ ठरत असते. तर कोणताही कट ऑफचा अंदाज लावणं हा या टायमाला तो योग्य राहत नाही. परंतु जर तुम्हाला स्वतःला बघायचं असेल की मी सेफ झोनमध्ये आहे किंवा नाही, तर तुम्ही एक गोष्ट बघू शकता की मागील कट ऑफ बघू शकता. मागील जे कट ऑफ आहे, जर तुम्हाला मागील कट ऑफ जी आहे तुमची 109 मार्क्स या 110 मार्क्सवर लागली होती, त्याच्या आसपास जर मार्क्स असेल तर नक्कीच यावेळेस पेपरही अवघड होते. तर तुम्ही कट ऑफमध्ये बसू शकता, 100% तुम्ही कट ऑफमध्ये बसू शकता. परंतु जर तुम्हाला 100 मार्क्स, 90 मार्क्स इतके मार्क्स असेल, तर एक गोष्ट समजा, अजून यामध्ये नॉर्मलायझेशन झालेलं नाही. नॉर्मलायझेशनमध्ये काहीही होऊ शकतं, किती काही मार्क्स कमी होऊ शकतात आणि किती काही वाढू शकतात. यामध्ये मार्क्स कमी झालेले तर आपण खूप कमी बघितलेले आहे, परंतु साधारणतः मार्क्स वाढतात किंवा तुमचे जितके तितके राहतात. नॉर्मलायझेशन हे एका प्रकारचं न समजणारं गणित आहे. हे कोणालाही समजत नाही की कसं नॉर्मलायझेशन केलं, किती मार्क्स वाढले किंवा काय. त्यामुळे मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, जे होईल ते बघितलं जाईल. आता सध्या जर तुम्हाला चांगले मार्क्स असेल तर फिजिकलची तयारी करत राहा. माझ्या ई बुकमध्ये पण सांगितलेले आहे की मागील वर्षांच्या भरतीमध्ये कट ऑफ किती राहिल्या होत्या, जागा किती होत्या, कट ऑफवर कोणत्या कोणत्या गोष्टी आहे ज्या की इफेक्ट पडतात. ई बुक विषयी थोडी माहिती देतो. मी एस-एस-सी-जी-डीच्या मुलांसाठी एक कंप्लीट ई बुक बनवलेली आहे, ज्यामध्ये की तुमचे फिजिकल फॉर्म भरल्यापासून तर जॉईनिंगपर्यंत, जॉईन झाल्यानंतर पण एस-एस-सी-जी-डीमध्ये नोकरी कशी असते, माझ्या अनुभवातून तशाच तुमच्या मेडिकल गाईडलाईनला धरून आणि तुमचे ऑफिशियल नोटिफिकेशनला धरून सर्व क्रायटेरिया, जसं की हाईट किती लागते, चेस्ट किती लागते व जर तुमची हाईट अँड चेस्ट कमी असेल तर यावर चेस्ट व हाईट वाढवण्यासाठी उपाय काय आहे, हे त्या ई बुकमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर मेडिकलसाठी जवळपास ही 86 पेजची PDF आहे. यामध्ये जवळपास 50 पेज हे तुमच्या फक्त मेडिकलवर दिलेले आहे. मित्रांनो, तुमच्या मेडिकलमध्ये कोणत्या असे पॉईंट आहे की ज्या पॉईंटमुळे तुम्ही घरी बसू शकता किंवा अशा छोट्या मोठ्या कोणत्या चुका आहे ज्या तुम्ही मेडिकलमध्ये करायला नको, सर्व माहिती या ई बुकमध्ये दिलेली आहे. या ई बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट मेडिकल पॉईंट व त्यावर काही जर सोल्युशन असेल तर तेही सांगितलेले आहे. नक्कीच ही ई बुक तुमच्यासाठी खूप कामीची ठरू शकते. हिला खरेदी करण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. याची किंमत फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. मित्रांनो, भरती प्रक्रियेच्या नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला ही ई बुक खूप गाईड करेल. नक्कीच जे इंटरेस्टेड असाल ते हिला खरेदी करू शकता. ऑलरेडी भरपूर मुलांनी ई बुक खरेदी केलेली आहे आणि आपल्याला रिव्ह्यू चांगले आलेले आहे. तर मित्रांनो, ज्यांना चांगले मार्क्स आहे त्यांच्या फक्त 2 स्टेप बाकी आहे. 2 स्टेप नंतर तुम्हाला नोकरी लागून जाणार आहे. एक तर हे फिजिकल आणि त्यानंतर हे मेडिकल. तर मित्रांनो, फिजिकलमध्ये कोणत्याही प्रकारचा जास्त लोड घ्यायची गरज नाहीये. जर तुमची छाती, वजन व हाईट कमी असेल, हाईट तर आपण जास्त वाढवू नाही शकत, परंतु छाती व वजन जर कमी असेल तर यावर काम करा आणि
जर हाईट 1 सेंटीमीटर कमी असेल तर नक्कीच तुम्ही काही एक्सरसाइज व काही उपाय करून 2-3 महिन्यामध्ये ते कव्हर करू शकता. फिजिकलमध्ये 5 किलोमीटर रनिंग हे तुमचा फक्त एकमेव इव्हेंट होणार आहे. यामध्ये तुम्हाला पास होणे, त्यानंतर तुमचं शारीरिक पात्रता म्हणजे पास होणे, तुमचं फिजिकल क्लिअर झालं. फिजिकलमध्ये कोणत्याही प्रकारचे मार्क्स मिळत नाही. तुमचं फायनल सिलेक्शन हे फक्त तुमचे जी मेरिट आहे, जे पेपरमध्ये तुम्ही मार्क्स घेतलेले आहे त्यावरती ठरतं. तर त्यामुळे फिजिकलचा जास्त लोड घ्यायचा नाही. फिजिकलमध्ये तुमची शारीरिक पात्रता भरणे गरजेची आहे. बाकीची रनिंग ऑटोमॅटिक निघून जाते. फिजिकलविषयी पूर्ण माहिती मी आपल्या ई बुकमध्ये सांगितलेली आहे की कुठे तुम्हाला काय करणं आहे, कशी रनिंग करणं आहे, कशी तयारी करणं आहे व तुम्हाला एक शेड्यूल पण बनवून दिलेला आहे जवळपास 40 दिवसाचा, की ज्यामध्ये तुम्ही तुमचं फिजिकल कमजोर असेल तर त्या शेड्यूलनुसार किती पुशअप्स घालायचे, किती पळायचं, त्यानंतर कोणते अजून एक्सरसाइज करायचे म्हणून तुमच्या फिजिकलमध्ये रनिंग कव्हर होईल. त्याविषयी शेड्यूल तुम्हाला आपल्या ई बुकमध्ये मिळून जाईल. मित्रांनो, त्यानंतर दुसरी स्टेप येते तुमची मेडिकल. मेडिकलमध्ये काही मुलं पहिल्यांदाच मेडिकल देतात तर त्यांना काही गोष्टी माहिती नसतात. मेडिकलमध्ये साधारणतः छोट्या मोठ्या गोष्टी अशा असतात, छोटे मोठे पॉईंट असे असतात की जे तुम्ही लपवू शकता किंवा तुम्ही त्यापासून वाचू शकता. परंतु मुलांच्या माहितीच्या अभावे ते पॉईंट त्यांना पडून जातात. त्याविषयी माहिती आपल्या ई बुकमध्ये कंप्लीट दिलेली आहे की कोणत्या गोष्टी अशा आहे की ज्या तुम्ही लपवू शकता. आता मित्रांनो, मेडिकलमध्ये जर खूप जास्त मोठा पॉईंट असेल, जो की मेजर पॉईंट असेल, तर नक्कीच तुम्ही मेडिकलमध्ये बाहेर होणार आहे. त्यावर काही उपायही नसतो. जसं की कलर ब्लाइंडनेस, ज्या मुलांना हा पॉईंट आहे तो मुलगा पॉईंटमध्ये फसणार आहे, कारण की यावरती कोणत्याही प्रकारचे उपाय निघलेले नाही आहे. त्यानंतर कोणतं जर जास्त मोठं ऑपरेशन झालं असेल तर तोही पॉईंटमध्ये कटणार आहे. त्यानंतर जर कोणाचा एखादं बोट नसेल किंवा शरीरामध्ये असा डिफेक्ट असेल की जो असायला नको किंवा तुम्हाला पुढे नोकरी करण्यासाठी त्या गोष्टीमुळे अडचण येऊ शकते, तर नक्कीच तुम्ही त्या पॉईंटमध्ये बाहेर होता. मित्रांनो, मेडिकल हा इव्हेंट कधी कधी नशिबावर बिन अवलंबून असतो व कधी कधी जर तुम्ही फिट असाल तर 100% फिटही होता. नशिबावर कसा, तर एखाद्या मुलाला एखादा बर्थमार्क असतो आणि त्यामध्येच तो फेल होऊन जातो. आणि एखादा मुलगा असा असतो की ज्याला थोडा चांगला मोठाही प्रॉब्लेम असतो, परंतु जो डॉक्टरच्या नजरामध्ये येत नाही आणि तो मुलगा फिट होऊन जातो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. शेवटी स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही फिट होसाल. या 2 स्टेप आता तुमच्या इथून पुढे राहिलेल्या आहे. ज्या मुलांना चांगले मार्क्स आहे ते नोकरीपासून फक्त या 2 स्टेपच दूर आहे. येणाऱ्या टायमामध्ये या दोन्ही स्टेप क्लिअर होईल आणि तुम्ही नोकरीही घ्याल. ही रिझल्टची वाट बघणाऱ्या सर्व मुलांसाठी एक मेसेज आहे की तुम्हाला जर चांगले मार्क्स असेल तर नक्कीच फिजिकल, त्यानंतर मेडिकलची परिपूर्ण तयारी करत राहा. आणि थोडी मार्क्स कमी असेल, तुम्हाला असा अंदाज वाटत असेल की आपण कटू शकतो फायनल मेरिटमध्ये, तर नक्कीच अभ्यास सोडू नका. येणारी जी भरती आहे ही खूप मोठी भरती येणार आहे आणि आता लगेच 2 महिन्यात तुम्हाला त्याची ॲड बघायला मिळून जाईल. त्यामुळे एक चान्स गेला मित्रांनो तर दुसरा चान्स हाताशी ठेवा. आता बघा, काही MPSCचे मुलं आहे की जे मेन्स देता परत इकडे प्रिलिम्स पास होतात व ते परत प्रिलिम्स देतात. याचा अर्थ मित्रांनो, तुम्हीही SSCGDच्या भरतीमध्ये असंच करा की एक भरतीची फायनल मेरिट लागेपर्यंत तुमच्या दुसऱ्या भरतीचाही पेपर निघलेला असावा. तर मी नक्कीच उम्मीद करतो की सर्व मुलं जे अभ्यास करत असतील आणि कोणीही फक्त एकाच गोष्टीच्या भरोशावर बसू नका. जसं की मी 130 मार्क्स घेतलेले आणि त्याला असं वाटतं आता की 130 मेरिट तर जाऊच शकत नाही, जी की जाणारी नाही आहे. तर तो त्याच गोष्टीच्या भरोशावर बसतो आणि मेडिकलमध्ये काही चुकीने म्हणा किंवा अनलकी तो अनफिट होऊन जातो. तर नक्कीच त्याला परत पूर्ण तयारी करणे. त्यामुळे जोपर्यंत फायनल सिलेक्शनमध्ये स्वतःचं नाव दिसत नाही तोपर्यंत तयारी सोडायची नाही. ज्या दिवशी फायनल सिलेक्शनमध्ये नाव दिसलं त्या दिवशी समजायचं की तुम्ही कन्फर्म नोकरीला लागले. त्यानंतर तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरही जाऊ शकता. तिथेही मी खूप सारी माहिती दिलेली आहे. धन्यवाद.